हे वरतून शूट घेतलेलं आहे ड्रोनने। जेव्हा यात्रा झाली तर 2 दिवशी पूर्ण आतिषबाजी केली होती आणि ही आमचीच घरं आहेत फक्त शेतातली, जी तुम्हाला दिसत आहे आणि अगदी समोरचं जे मोकळं मैदान आहे तर तिथेही आतिषबाजी केली होती। आणि हा छान नजारा म्हटलं की तुम्हाला दाखवूयात आपण आदल्या रात्रीचा, कारण खूप लेट झाला होता। जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात की जवळजवळ 1:30-2 वाजले आम्हाला झोपायला आणि छान अशी सांगता झाली यात्रेची। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा असा नजारा होता। हा पूर्ण व्ह्यू असा दिसतो, ही मधली आमची घरात म्हणजे भाऊबंद आणि आम्ही यांची घरात मधूनही छोटे छोटे रस्ते गेलेले आहेत आणि पूर्ण शेतवड अशी आहे। आणि नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे। कालच्या व्हिडिओला खूप 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 छान प्रतिसाद दिला, तुम्हाला खूप आवडला तो व्हिडिओ, तुमच्या कमेंट्सवरून समजते। अजूनही कमेंट्स वाचतेच आहे, जेवढं जमेल तेवढं रिप्लाय करते। काल काय झालं की पूर्ण दिवस आमचा अशातच गेला की पाहुणेही येते आणि त्याच्यामुळे साडी नेसून पण आम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काहीही करता आलं नाही। नॉर्मल जो ब्लॉग बनवला तेवढाच, साडे फोटोज सुद्धा क्लिक करता आले नाहीत। मग म्हटलं निदान गुलाबी साडीचा रील तुम्ही म्हणतात तर त्या रील पण शूट करूयात आणि बाकीचं नंतर काम करूयात म्हणून सकाळी आपण फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी मी तर साईडला आले। आणि साडी खूप छान होती, पण आता म्हटलं कालच्या एवढं काय तयार व्हायला नको, नॉर्मलच तयार झाले कारण साडीच खूप छान आहे, त्यामुळे जास्त काही तयार होण्याची गरज नाही। त्यामुळे पहिल्यांदा अगोदर पाणीच पिते आणि तन्वी मेन म्हणजे माझे फोटोज काढणार आहे, कारण ह्यांच्यापेक्षा तन्वी छान फोटोज काढते। मी आजकाल बघते तू इतकं पाणी पितेस, अजिबात तेलकट खात नाहीस, गोड खात नाहीस। ऍक्च्युली मी माझं एक डाएट प्लॅन फॉलो करते, सगळं खाऊन पण न खाल्ल्यासारखे आहे मी। कारण काय होतं माहितीये काय, आपण पाणी केवढं प्यायचं असतं, काय खायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅक आपण नेहमी ठेवत नाही का, की आपलं शरीर मेंटेन राहावं किंवा तेलकट तुपकट खाल्ल्यानंतर काय परिणाम होतात हे आपण विचार करत नाही, आपण खातच जातोय। आणि आता कसं मे महिन्यामध्ये किती त्रास आहे बघायला, ऊन किती आहे आणि याच्यामध्ये सीझनल फळं आपली जे असतं तेही आपल्याला माहित नसते की आपण कोणत्या टाइमला काय खाल्लं पाहिजे। मग मी काय केलं, क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलाय आणि त्या ॲपमध्ये सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे पाणी केवढं प्यायचं दररोज किंवा फेस अनालिसिस, स्किन अनालिसिस केलं जातं। त्याच्यामुळे स्किनमध्ये आता तू कसं स्टार्टिंग तुझं आता 18 पासून सुरुवात झाली, तुला कसं आता स्किनमध्ये अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुला लिटरली असं बघितल्यानंतर नाही समजणार, पण तुझ्या क्युअर स्किन ॲप ओपन करशील, स्किन अनालिसिस करशील तेव्हा ते प्रॉपर दिसतील। त्याच्यानंतर तुला एक पर्सनलाइज डॉक्टर देतात, ते डर्मेटॉलॉजिस्ट असतात, ते तुम्हाला सांगतात की तुझं स्किन अनालिसिसचा रेकॉर्ड ठेवतात, दर महिन्याला फॉलोअप घेतात, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तू चॅट करू शकतेस, तुझे स्किनचे प्रॉब्लेम, हेअरचे प्रॉब्लेम त्यांना सांगू शकतेस। त्याच्यावरती ते पर्सनलाइज किट देतात। असं नाही की प्रत्येकाचं तुझं स्किन कन्सर्न वेगळा आहे, माझा वेगळा आहे, तुझा ड्राय कॉम्बिनेशन आहे, माझा ऑइली सेन्सिटिव्ह आहे, तर तुला वेगळं किट असेल, मला पर्सनलाइज वेगळं किट असेल आणि ते कंटिन्युअसली व्यवस्थित फॉलो केलीस ना तर तो फरक पडतो। आणि ते जे डॉक्टर जे असतात त्याच्यामध्ये तुला जर समजते सूट झालंच नाही तर तू लगेच त्यांच्याशी कन्सल्ट सुद्धा करू शकतेस। आणि ह्या सगळ्यामध्ये कुठल्याच फी तुला घेतली जात नाही, ना डॉक्टरची फी असते, ना कन्सल्टेशनची फी असते, ना कुठले तू चॅट करतेस त्यांना विचारत त्यांची कसलीच फी नसते। डिरेक्टली तू फक्त त्यांनी जी किट देतात ना, म्हणजे तुला पर्सनलाइज्ड किट जे तुझ्या स्किन कन्सर्ननुसार असेल, असं नाही की कुठलेही प्रोडक्ट तू घेतलेस आणि मी तुला सांगितले की तू हे वापर, नाही, तुझ्या स्किनला सूट होणारेच तू वापरले पाहिजेत आणि डर्मॅट तुला ते सांगतात आणि ते वापरल्यानंतर तुला तो फायदा पडतो। मग त्यावेळी जेव्हा तर तुला हे किट हवं असेल तर तू माझा कुपन कोड हाऊसक्वीन100 हा जर यूज केलास तर तुला 300चा ऑफ मिळून जाईल। त्याचा किटचा प्राइस आहे 1499, तुला 300चा ऑफ मिळून जाईल। आणि तुम्हाला सुद्धा हे जे 100 लोक असतील जे क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून रजिस्टर करतील तर त्यांना सुद्धा माझा कुपन कोड वापरल्यानंतर 300 रुपयांचा ऑफ मिळून जाईल। त्यामुळे एक पर्सनलाइज्ड डॉक्टर तुम्हाला सगळ्या गोष्टी सजेस्ट करतील, डर्मॅट तुम्हाला सगळ्या तुमच्या स्किन कन्सर्नवरती सोल्युशन जे आहे ते सजेस्ट करतील। सो आम्ही आता हे झालेलं आहे तुम्हाला सांगून, दरवेळेला मी काही ना काही या गोष्टी सांगतच राहते। आज तन्वीने मला विचारलं तर हा विषय निघाला आणि आता मी छान फोटोज काढून घेतो। आणि गुलाबी साडीचं रील खूप जणींनी मला म्हटलं की धनश्री तू शूट करणं, तू पण टाकणं, आणि मी ते केलंच नव्हतं। आज फायनली मला वेळ मिळाला तर ते मी केलेलं आहे, तेही तुम्ही पाहून घ्या नक्कीच। ओके, चला फोटो काढा पटपट आता। चला, फोटो तर छान शूट करून झाले आणि आता थोडासा वेळ झोपायचा आहे, कारण जेवण वगैरे करून आम्ही आलोय आणि वैताग आलाय आता, कारण कालचा दिवस तर आम्हाला खूप हेक्टिक गेला। त्यामुळे नंतर उठून बघूया, आज काहीतरी स्पेशल करूया म्हणते तन्वी, सो बघूया काय स्पेशल करायचंय। बाय बाय, स्टे ट्यून। येस, सगळा गोंधळ झालाय, टँकर पण आता चला, भांडी घेऊन जाणार, दादा पण आता चले, स्वयंपाक पण गोंधळ, आणि सचिन ह्याच टायमाला उरून गेलेत महागावला, तरी त्यांचा भाचा जो आहे निवास तो आणि साईडचे आमचे
मोठे दीर जे आहेत माझे ते बाहेर बघतायत आणि आम्ही इथं करतो. आता ही मगाशी तुम्हाला दाखवलेलं त्याची पूर्ण प्युरी करून घेतलं. इथं मिरच्या यातलं 2च मिरच्या उभ्या कट करून टाकणार आहे. कांदा जास्त चिरून घेतला आणि अख्खी काजू, तर अख्खी काजू अगोदर तळून घेणार आहे कारण आपण फक्त काजू चिरून. काजू मसाला पहिल्यांदाच करते त्यामुळे माहीत नाही. आता अजून कांदा वगैरे टाकतो त्याच्यामुळे होऊन जाईल असं वाटतं. आणि हे भांडं मला प्रेझेंट दिलेलं आहे मम्मीच्या मैत्रिणींनी. तर बघूया म्हटलं पहिल्यांदा स्टार्ट करूया काहीतरी रेसिपी याच्यामध्ये. आणि मी मुंबईला घेऊन जाणार कारण की मला लय आवडले भांडं. यामध्ये म्हणजे भरपूर गोष्टी होऊ शकतात. खूप डीप आहे. आणि कुठलं भांडं आहे? हार्ड अॅनोडाइज्ड कुकवेअर SIN TPC अरुणोदय भांडी केलं पण झालं ते पण केलं. आणि इथे आमटी केल्या डाळ शेगलाची शेंग जी आमच्या समोरच झाड आहे त्याची आणि बटाटा मिक्स डाळ केलं. भात लावून झालाय. जिरा आणि मोहरीची जी फोडणी दिली होती त्याच्यानंतर मग कांदा टाकला होता. कांदा चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकले आणि त्याच्यासोबतच एक ही सुद्धा टाकली होती मिरची मी आधीच. तर ते चांगलं तेल सुटलं. इथे मी काजू जे ते भाजून घेतले आणि इथे मसाले ते गरम मसाला आहे. हा वेगळा गरम मसाला, हा घरात केलेला गरम मसाला एक मोठा चमचा होईल असं आहे आणि तिखट चवीपुरतं आहे. मीठ सगळ्यात शेवटी. आणि ह्याच्यामध्ये ही जी आहे ती प्युरी केलेली आहे पूर्ण. आता ह्याच्यामध्ये टाकायचे मसाले आणि हळद अगोदर गॅसची फ्लेम बंद केली. हे सगळे मसाले मिक्स. मलाच माहित नाही कसं होणार आहे कारण जेवढे घरात होते पदार्थ तेवढ्यापासून त्याला एक्स्ट्रा तर काय आणणार नाहीये. तिकडे दिसायला तरी मस्त दिसते. आणि कसं आता एक 5-6 दिवस मित्र गोवाला जाईल. परत मुंबईला पण जायचं. तुम्हाला ब्लॉगमध्ये हळूहळू दिसेल. आणि इथे बाबा पण आता 2 महिने मागचे थांबले होते त्याच्यामुळे मी गोवाला जाणार असल्यामुळे इथे पण जास्त वेळ नाही थांबवणार. ताई बाबा पण लवकर निघायचं मुंबईसाठी. मला वाटते 13-14 तारीख मे बी, अजून कन्फर्म माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही जास्त आता आणून ठेवत नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्येच सगळं ॲडजस्ट करतोय कारण इथलंच किराणा जेवढा जो आहे तो परत आणि मुंबईला घेऊन जावं लागणारच आहे. जर राहिलेले जे असेल पण उगेच नासाडी नको म्हणून करतोय. आता ते सगळं झाले. थोडंसं तेल सुटते त्याला लगेच. म्हणजे जास्त वेळ मी तेलामध्ये आधीच कांदा परतवल्यामुळे मी डिरेक्टली टाकते प्युरी. यामध्ये बटाटा, त्याच्यानंतर काजू, टोमॅटो आणि कांदा मिक्स आहे. लाल भडक झाले. वालावलकर मसाला. हे कलर त्याचा छान आहे. थोडंसं चरका मारते पण झणझणी जेव्हा जेवण असतं चिकन मटन किंवा आपण ग्रेव्हीची करतो तर त्याच्यासाठी तो बेस्ट आहे. म्हणजे मला पर्सनली आवडला. मी कधी ट्राय अगोदर केला नव्हता आणि ट्राय केल्यानंतर पर्सनली आवडला. तो सवाईचे जसं म्हणजे सवाईचा एक आवडतो, वालावलकर, सुहाणाचे जसे आवडतात. सगळ्यात जास्त मला सवाईचे आवडतात. पण आता नॉर्मल कांदा लसूण म्हटलं तर घरचं एक तिखट आणि हे वालावलकरचं ओके वाटतंय मला. कारण एक कोल्हापुरी माझं जसं झणझणीत पाहिजेत ना फ्लेवर तसा तो आहे. आता चांगला मसाला मिक्स केलाय. यामध्ये टाकते थोडंसं पाणी. कुठे गेलं हे मी एकदम पातळ करणार नाही आहे कारण आमच्याकडे मी मगाशी आमटी केले फक्त भाकरीबरोबर खाण्यासाठी. चपात्या नाही करणार आहे, भाकरी करणार आहे. 2-3 दिवस झाले आणि याच्यामध्ये व्यवस्थित मी तर काल व्यवस्थित जेवलेलीच नाही. कसं त्या कामाच्या व्यापार जेवायला पण नीट जात नव्हतं. सगळे जेवलेत की नाही पण सगळ्यांच्याकडे कौतुक मिळालं की हा जेवण छान झालेलं म्हणून. तर आता हे जो मसाला आहे भांडं मात्र आवडलं मला. मम्मीच्या मैत्रिणीने दिलेलं मस्तच आहे. कोलगट एकदम.
आता यावरती झाकते, एक 5 मिनिटं छान शिजू दे आणि त्याच्यानंतर मग आपण काजू जे आहे फ्राय करून ठेवले आपण त्यात ते टाकले आणि मीठ टाकायचं अजून एंडिंगला, ते थोडंसं झाल्यानंतर मीठ टाकायचं. ओके, 5 मिनिटच नाही, मी 3 मिनिटांनंतरच ओपन करते. तर छान तेल सुटलंय. त्याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही करायची तेवढं पाणी टाकते. वास कसा येतोय ग, सुगंध कसा येतोय ग, मस्त झणझणीत एकदम, सगळ्या मसाल्यांचा वास, सुगंध बनायचा, सुगंध. तर फायनली आपण म्हणतो की नाही, मॅनिफेस्ट करतो की पनीरची भाजी आम्हाला करायची. तुम्ही पनीरचा काय प्रॉब्लेम झाला ते तुम्ही बघितलं परवा की आम्हाला काय करावं लागलं. पण आता आम्ही काजू बनवताना म्हटलं त्यांनी ग्रेव्ही छान झाले, कशी याच्यात पनीर असते की काजू पनीरची भाजी झाली असती. आणि सचिन बरोबर गेलेत बाहेर, ते आम्हाला फोन केले की आईस्क्रीमचा फ्लेवर कोणता पाहिजे, कारण तन्वीला आईस्क्रीम खायचं आहे. नंतर लक्षात काय पनीर पण घालू शकतो, लगेच सांगितलं ना 1 किलो पनीर घेऊन ये. तर आता काय केलंय, हा पूर्ण मसाला सगळा असं असलेला याच्यामध्ये काजू मिक्स करणार आहे मी आणि तसंच झाकून ठेवणार, म्हणजे ते मॅरिनेट झाल्यासारखं होईल. आणि पनीर आहे ते कट करून टाकते, मीठ टाकते. आम्ही एकदम एक्सायटेड. हा, म्हणजे मनासारखं करायला आलं ग भाजी, कारण ही ग्रेव्ही छान झाली आणि काजू कमी पडणार. बटाटे टाकले तर ते बटाटा काजू होणार. त्यापेक्षा डोक्यात आलं की नशीब बघ, जे होते ते चांगल्यासाठी होते. तर हे पनीर आता काय करते, काजू जे आहे ते मिक्स करून ठेवते याच्यामध्ये झाकून, मॅरिनेट झाल्यासारखं घ्यायचे आणि नंतर पुढची प्रोसिजर घेऊया. सरप्राईज त्यांना पण माहित नाही, कुणालाच माहिती, फक्त घरातल्यांना पण माहित नाही, फक्त तन्वीला आणि मलाच माहिती आज भाजी काय बनते. मॅनिफेस्ट केलं मी, मॅनिफेस्ट केलंय ना. आता हे बंद केलंय गॅसनी, झाकून असंच ठेवते. तो पण भाकरीचं पीठ बनवून देते. पनीर आलं की याच्यात टाकून थोडंसं ते शिजेपर्यंत माझ्या भाकरी होऊन जाते पटपट. मला आठवण तर नंतर मी टाकायचं. जेवण आवरलं आता, म्हणजे करून झालंय. पल्लेरीची माझं पल्लेरी जेवण आवरलं आता. पल्लेरीची भांडे ती अगोदर क्लिअर करते, म्हणजे जेवलं तर कंटाळा होतं भांडी घासायला. टँकर आला का पाण्याचा? आला की आला पाण्याचा टँकर ती क्लिअर करून घेते अगोदर आणि म्हणजे जेवताना निवांतपणे जेवेल. आणि काय सरप्राईज आहे ते सगळ्यांना, तन्वीला आणि मलाच माहिती आहे. बाकी जेवताना ते रिलीज करावं. भाजी सरप्राईजिंग अशी भाजी केली आहे. ती काय आत्ता पण बघू शकतो की मी? बघा ती देणारच नाही होत आता सगळ्यांना एकदम. बरं, असं वाटतं की खूप जणींना ती धनश्री आणि मुंबईला वगैरे जेवणाला बाई का लावलेस, तुझं जेवण करून हँडल करून. तुम्हाला माहिती आहे की कमेंटला रिप्लाय द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जे युट्यूबच्या दुसरे प्रमोशन व्हिडिओ वगैरे असतात त्याच्यासाठी खूप वेळ जातो. तर मग जेवणाच्या वेळेला कधी कधी प्रॉब्लेम होतो की टायमात जेवण बनवू शकत नाही. तेवढ्यासाठी मी लावलेले आहे आणि त्या ताई फक्त आमच्याकडे येतात, बाकी कुठेही जात नाही. त्याच्यामुळे घरातल्या म्हणजे एक मोठी बहीण असल्यासारखी आहे मला. आणि आपल्याला कसं मोठी बहीण असेल आणि आपण कामाला जात असू किंवा आपली आई असेल आपण कामाला जात असू तर आपल्याला हेल्प करतात, तशाच पद्धतीने मी मानते. त्यामुळे खूप जणांना असं वाटू शकतं की हा ते हे करू तू हँडल करू शकतेस, पण तुम्हाला माहिती आहे की रिप्लाय सुद्धा करायला मला वेळ मिळत नाहीये. आणि एकत्र कुटुंब पद्धती असली किंवा 4-5 जण जरी असलं, मेन म्हणजे आपले सासू सासरे आपल्यासोबत असले किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी कराव्या लागतात करायच्यासाठी. आणि आता हे आवडलंय आणि मला खरंच जेवण करायला खूप आवडतंय. वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात. आता मी कोथिंबीर वडीसाठी खूप लागले, कारण काय इथे कोथिंबीर ऑर्गॅनिक मिळते शेतातली, पण ते समहाव पॉसिबल नाही झालं. तरी पण मग शेवटी जी गोष्ट मी आधीपासून ती केली, आता याच्यामुळे नाही सांगत. आता जेवण झाल्यानंतर ब्लॉग एडिट करायचा आहे, त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो एडिट करायचा आहे, त्याच्यानंतर बॅग पण प्रॉपर भरायचे आणि बाकी गोष्टी पण आम्हाला. पनीरची भाजी, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव जबरदस्त झाले. पनीरची भाकरी आहे, भाजी नाही, ते पनीर फक्त तिखट मीठ लावून दिलेलं. मुंबईत मी एवढा जीव लावून खाईल. पनीर क्रिस्पी, काजू पनीर मसाला फायनली. यारे या सारे या काजू पनीरला पाहूया.
ठेवा आता, चला आपण आणि जेवूया. त्या टाईपनेच खाऊया. फक्त एवढंच करा की यामध्ये बटाटा बी घातलाय तिखट मीठ हे होण्यासाठी. तर तुम्ही आपल्या तर कढीला काढून एंडिंगला घातलाय बटाटा एकदम. बाबा म्हणाले पनीर त्यांना नको जास्त. कमी दे मला आता खायला. पनीर खाल्लंय त्यांनी आता. मला जास्त दे गं. जबरदस्त.